नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मला बरेच दिवसापासून गोळप हा जो परिसर आहे, या परिसरात दोन प्राचीन मंदिरं आहेत। ती आडवाटेवर आहेत, त्यामुळे फारशी लोकांच्या परिचयाची नाहीत। त्या मंदिरांना मला किती दिवस भेट द्यायची होती, तर आज मी त्या मंदिरांना भेट द्यायला जाणार आहे। तर चला आपण बघूया। रत्नागिरीला माझे मामा मामी राहतात, तर त्यांच्याकडे मी पाहुणचार केला। मामीने मला दाण्याची चिक्की, राजगिरा लाडू आणि कप भरून चहा आणि फरसाण आणि असा सगळा सुका मेवा दिला खायला, की मला आता पावसला मुक्काम करायचा आहे। त्यामुळे तिने मला सगळी शिदोरी बांधून दिली। त्यामुळे मामीचे शतशः धन्यवाद। आणि मामाला मी भेटून आलो रत्नागिरीला, आणि आता मी चाललो आहे गोळप या परिसरामध्ये जी दोन मंदिरं आहेत ती बघायला। हा गोळपचा सडा आहे। रत्नागिरीकडनं पावसकडे जाताना हा सडा लागतो। पूर्वी इथे सडा होता मोकळा, पण आता तुम्हाला ह्या इमारती, बंगले असे ठिकठिकाणी झालेले दिसत आहेत। आता इथे बऱ्या प्रमाणात वस्ती होऊ लागली गोळपच्या सड्यावर। इथे गोळप सड्यावर श्री गजानन महाराज शेगावचे त्यांचं मंदिर आहे इथे, आणि सुंदर अशी त्यांची प्रतिमा इथे आहे। आणि इकडे डावीकडे हा जो रोड जातो, इकडनं आपल्याला दोन मंदिरं लागतात। चला जाऊया। आणि हा जो रस्ता आहे हा इकडे आहे रत्नागिरी, आणि या साईडला आहे पावस, आणि पावसच्या अलीकडे एक 5-6 किलोमीटरवर हे ठिकाण आहे। त्यापैकी पहिलं मंदिर आहे श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर गोळप, आणि ते आहे या साईडला। अशा पायऱ्या आहेत, या पायऱ्या उतरून आपण हरिहरेश्वर मंदिरात पोचतो। एकदम आडवाटेवरचं मंदिर आहे, फारसं लोकांच्या परिचयाचं नाही आहे, पण प्रचंड आकर्षक आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती विराजमान आहेत, आणि त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला इंटरनेटवर सहज उपलब्ध होऊ शकेल। मला हे मंदिर खास बघायचं होतं, आणि मूर्तींची माहिती आपल्याला कशीही मिळू शकेल, पण मंदिर तिथे जाऊन बघणं हे किती आल्हाददायक असू शकतं याचा मला आत्ता अनुभव येतो आहे। नक्की जरूर वाट वाकडी करून भेट देण्यासारखं एक ठिकाण आहे गोळपचं हरिहरेश्वर मंदिर। ही त्या हरिहरेश्वर मंदिराची स्टेपवेल आहे, पायऱ्यांची विहीर खूप खूप आकर्षकपणे बनवलेली आहे ती। इकडे बसायला पण जागा आहे, कठडे। काय भारी वाटतंय मला इथे आल्यावर, मस्तच एकदम। बाजूला ही नदी आहे।
काहीतरी भलतंच भन्नाट वातावरण आहे इथे. असं वाटतं इथेच राहावं सगळं संसार सोडून. इतकं आध्यात्मिक अनुभूती देणारं हे ठिकाण आहे. माणूस सुख आणि शांतीच्या शोधात असतो आणि सुख हे आपल्याला भौतिक गोष्टींनी मिळतं, मटेरियलिस्टिक प्लेजर्स. पण शांती असते ती आध्यात्मिक असते आणि ती आपल्याला अशा निसर्गाच्या सान्निध्यात येऊनच मिळते. आणि हे जे ठिकाण आहे हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे की आपल्याला आध्यात्मिक शांतता हवी असेल तर आपण कोकणातल्या हरिहरेश्वर या मंदिराला नक्की भेट दिली पाहिजे. इतकं वातावरण इतकं पवित्र आहे इथे की मी तुम्हाला सांगू शकत नाही की आत्ता मला काय फिलिंग येत आहे. मस्त वाटतं, एकदम सगळं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. हा गोळपचा परिसर असा जंगलाने वेढलेला आहे. इथे दुसरं मंदिर आहे, त्याचं नाव आता मी तुम्हाला खाली गेल्यावर सांगतो. या परिसरात एक आध्यात्मिक शांतता आहे. गडबड गोंधळ आरडाओरडा पासून मुक्त प्रेस्टीन साऊंड, निसर्गाचा आवाज असतो तेवढाच इथे आहे आणि इथे तेवढाच राहावा अशी अपेक्षा आहे. या मंदिराचं नाव आहे सत्येश्वर. हे गोळपमधलं दुसरं असं ठिकाण आहे. या मंदिराचं नाव आहे सत्येश्वर. अशा टाईपची जी मंदिरं बांधलेली असतात छोटे खानी, म्हणजे आता वर माझा हात लगेच लागतोय असंच मंदिर पाहिजे. म्हणजे मला आवडतं. शंभो ओम नमः शिवाय. गोळपमधलं हरिहरेश्वर आणि हे सत्येश्वर ही दोन आडवाटेवरची मंदिर आहेत. जनरली ती निदर्शनास येत नाहीत लोकांच्या, पण अत्यंत देखणी सुंदर, निसर्गाच्या कुशीत असलेली, शांतपणे धीर गंभीर, आध्यात्मिक शांतता देणारी अशी मंदिर आहेत. इथे आल्यावर आध्यात्मिक शांतता अनुभवा, गोंगाट करू नका. आल्या पावली शांतपणे परत जा, देवाचा आशीर्वाद घ्या आणि तुमचं नक्की भलं होईल. अशी ठिकाणं आहेत. प्रचंड पावित्र्य आहे या ठिकाणी, कारण निसर्गाचा वरदहस्त आहे या ठिकाणांना. जशी हरिहरेश्वर मंदिराला स्टेपवेल आहे, पायऱ्यांची तळी, तशी या मंदिराला पण पायऱ्यांची तळी आहे इथे. ती बुजली, आता ती त्याचा गाळ साफ करायला पाहिजे, कारण इथे नदी आहे त्यामुळे त्याच्यात गाळ साचत असेल असं मला वाटतं. पण बांधले एकदम सुंदर. आणि अशा पाखाड्या आहेत अशा आणि इथे घरं आहेत.
इकडे पण पाखाडी आहे, छोट्याशा पायऱ्या आणि वर मग सत्तेश्वर मंदिर आहे आणि फणस पण लागलेत. हे सत्तेश्वर मंदिर आहे. इकडे 2 दीपमाळा आहेत, तुळशी वृंदावन आहे आणि समोर गणपतीचं मंदिर आहे. पिंपळ वृक्ष आहेत, आंब्याची कलमं आहेत, मस्त एकदम. या सत्तेश्वर मंदिराच्या आवारातलं हे गणेश मंदिर आहे. स्पेशल अर्थ अशा अर्थाने मूर्ती एकतर अप्रतिम आहे आणि ही त्याला जी महिरप आहे ना, ही खास गोष्ट आहे, खास मस्त. मूर्ती तर एकदमच खूपच देखणी आहे. आणि या खिडक्या पण किती भारी आहेत, एकदम छोटे छोटे आहेत एकदम. एकवीत आकाराची जाळी आहे त्याची, खाली एकवीत वर एकवीत. हे थोडंसं उंचावर आहे मंदिर. आणि खाली आहे सत्तेश्वर मंदिर. वा. आणि मागे डोंगर आहे. गोळप हा भाग आहे रत्नागिरी पावसच्यामध्ये. तिथेही 2 मंदिर आहेत, हरिहरेश्वर आणि सत्तेश्वर. आवर्जून भेट द्या, पण कृपया शांतता राखा.